नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अर्थात आज दुपारनंतर रात्री मध्यरात्रीचा हवामान अंदाज 18 आणि 19 मार्च 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस तर काही भागात गारपीटची शक्यताही, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस मागील 24 तासात देखील बघायला मिळाला, तर काही ठिकाणी गारपीट पाऊस देखील झाला आहे। तर हा बदल बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्राकार स्थिती आणि अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे। तर या दोन्ही चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस बघायला मिळत आहे। तर आज तारीख 18 मार्च 2024 आज दुपारनंतर आणि रात्री तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाचा जोर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वसाधारण दुपारनंतर पावसाची शक्यता ही केरळ, कर्नाटक आणि गोवा राज्याचा परिसर, आंध्र प्रदेश या भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे भुवनेश्वर, विशाखापट्टणम, हैदराबाद या भागातही हलका मध्यम पाऊस असून महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाची शक्यताही चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर अर्थात सायंकाळनंतर या पावसाचा जोर महाराष्ट्राच्या या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर जाणून घेऊया विदर्भातील गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कोणकोणत्या तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर तुमसर, तिर्रा, सांगझरी, गोबरवाई या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। गोबरवाई, निपाणी डोंगरी, गोंदिया, लांजी या भागातही गारपीटची शक्यता आसपासच्या भागात राहील। बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तिरोडी, निपाणी डोंगरी, गोबरवाई आणि वारासिवनी, बालाघाट, काटंगी इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। दक्षिण भागात गोरेगाव, आमगाव, साखरेटोळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। लांजीच्याही बऱ्याच ठिकाणी दक्षिण भागामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। देवरी, चिंचोला, डोंगरघर अंशतः ढगाळ चित्रावून हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा लखनी, साकोली, कोलेगाव, बोंडगाव इकडे हलका मध्यम पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यताही लखनी, भंडारा, वर्धी, धर्मापुरी, असोली, कंधारी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। असोली, कंधारी, मंगरुळी, अकोला, खरवसर इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर नागपूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर वाढलेला असून घोटी, कामठी, बनेरा, बडेगाव, बिचवा, सवसर, उमरी इकडे गारपीटचा अंदाज बहुतांश ठिकाणी असून दक्षिणेकडे जोर दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान कमी बघायला मिळणार आहे नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये। तर भंडारा जिल्ह्याकडे कुई, गोथंगाव, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती, दिगोरी, किमटे मेहता, तेसिंग, अरमोरी, कुरखेडा, नाटेचौक, मालवेरा आसपासचा परिसर इकडे ढगाळ चित्रावून गारपीटचा जोर देखील बघायला मिळू शकतो। गडचिरोली आणि लगतचा परिसर मूल, सावली, राजोळी, वलनी, सिंदेवाई, चामोर्शी-गोड अंशतः ढगाळ चित्रावून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस या भागात वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। अष्टी, मुळचेरा, एटापल्ली, गिरवाडा, पाराकोट इकडे वादळी वारे बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील, जसे बदलापूर, गजवाली आसपासचा परिसर ढगाळ स्थित राहील। चंद्रपूर, गोगसरोड, भाटाडी, भद्रावती, वलनी, वरोरा आणि कुटवाडा, मोरली, चारगोबेके इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुटवाडा, चारगोबेके, चिमूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, हिंगणघाटलाई ढगाळ स्थित राहील। हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा राळेगाव, दुर्ग, पिंपरी, कल्याण, देवळी, कोल्हापूर, वर्धा,
पुलगाव, अमरावती जिल्ह्याचा काही परिसर, पलेगाव, बाबुलगाव या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तुळजापूर, बारबडी हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा, परवा, पेंडारी, गोमोत्री, पटणबुरी, निमगुडा, अलिदाबाद तसेच मोडा, घाटंजी, करंजी या भागातील मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ आणि जामोडा, पलेगाव, बाबुलगाव हलका मध्यम पाऊस राहील। इतर भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे, तर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा विदर्भात या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर असणार आहे। तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मराठवाड्यातील नांदेड भागाला, हिंगोली, लातूर, बीड, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर कमी राहील आणि जळगाव, धुळे, नंदुरबार तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान तुरळक भागात राहील। नाशिक, कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर सर्वसाधारण या भागात रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान कमी बघायला मिळणार आहे। दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रायगड इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। तसेच 19 मार्च 2024च्या दरम्यान दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे, तर दुपारनंतर या पावसाची शक्यता आहे गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती राहून कोरडे वारे देखील बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।